शिवस्वराज यात्रेनिमित्त या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेल्या आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय सुप्रियाताई, ज्यांच्या नेतृत्वाखाली ही शिवस्वराज यात्रा राज्यभर चाललेली आहे, ते आमचे सहकारी डॉक्टर अमोल कोल्हे साहेब. आत्ताच जे आमचे सहकारी बोलले ते महबूबाई शेख व्यासपीठावर या ठिकाणी आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय मोठे दादा शिवाजी नाना कांबळे, संजय बाबा कोकटे, भारत नाना पाटील, संजय पाटील घाटणेकर, नितीन कापसे, रवी पाटील, महिला आघाडीच्या प्रमुख सुवर्णा शिवपुरे, ऋतुजा सुर्वे, रत्नप्रभा जगदाळे, संजीवनी भांगे, विद्याताई शिंदे, नागेश फाटे, प्रमोद कुटे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, परत कोणतं रोसायचं कुणाच तर नाव राहिलं म्हणून, आणि माढा विधानसभा मतदारसंघातून आलेले सर्व आदरणीय पवार साहेब आणि विजयदादांवरती प्रेम करणारे कार्यकर्ते आणि जनता. मी अधिक बोलणार नाही, कारण का आपल्याला यायलाच आम्हाला उशीर झाला. जागोजागी सगळीकडे स्वागत सुरू होते, त्यामुळं फार उशीर झाला पोचायला. अजून करमाळ्याची सभा आहे आणि आपल्याला सगळ्यांचं, सुप्रियाताईंचं आणि अमोलदादांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. सुरुवातीला मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो की आपण सर्वांनी, मला अपेक्षित नव्हतं किंवा आम्ही कुटुंबात जेव्हा बसून कुठल्या तालुक्यातून किती लीड मिळेल, कुठल्या विधानसभेतून किती लीड मिळेल, आम्ही पोचवत होतो 15,000, 20,000, 15,000, 20,000 माढा विधानसभेच्या बाबतीत. परंतु ताई, माढा विधानसभेने असं काही छप्पर फाडके मला मतदान केलं की माझ्या अख्ख्या मतदारसंघात 2 नंबरचं मतदान या माढा विधानसभा मतदारसंघाने दिलं. 2009 सालापासून एक भीतीचं वातावरण कायम मोहिते पाटील कुटुंबाच्या बाबतीत, एक चित्र, एक नरेटिव्ह सेट करण्याचं काम इथल्या काही मंडळींनी केलं. अनेक मोठ्या प्रमाणावर अख्ख्या जिल्ह्यातच या बाबतीत नरेटिव्ह पास केला, लोकांनी अनुभव घेतला, कार्यकर्त्यांनी अनुभव घेतला आणि अनुभवातून असं झालं की पक्क ठरवलं इथल्या जनतेने, सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेने असं काय मनात ठरवलं की उघड उघड सांगायला लागली छाती टोकपणाने. एकतर मला दम देत होती सगळी फिरत असताना, मी चाचपणे करण्यासाठी प्रत्येक गावोगावी फिरत होतो, विशेषतः माढा आणि करमाळा आणि पंढरपूर तालुक्यात. मला असा दम दिला, काय बी करायचं आणि तू तरी हातात घ्यायची म्हणले तर आमच्याकडे यायचं, इथून पुढं राजकारणासाठी सुखदुःखात या महबूबाई अशी म्हणायची लोक. मला उभं राहू का असं विचारायचं मी ज्याला त्याला. नाही, तुम्ही उभं राहायचं, ती पण पवार साहेबांची तुतारी घ्यायची. आणि हा सगळा रिपोर्ट आम्ही आदरणीय दादासाहेबांना दिला, मोठे दादांना दिला. दादांनी 1 वर्षापूर्वी आधीच ठरवून टाकलं होतं की पवार साहेब अडचणीत आहेत, तर ते आम्हाला पोरांना कसं बोलायचं म्हणून ही असायची. परंतु दादांनी पक्क ठरवलं होतं, फक्त एकदा विषय काढला काय करायचं, मला बोलून हसून म्हणले साहेबांबरोबर जायचं. आणि त्यावेळेस ठरवलं आम्ही की दादांचा जो आदेश आहे तो मोडायचा नाही आणि कुटुंबात कुणी दादांच्या पुढे जात नाही. आता आम्ही सगळे उन्हाळे पावसाळे बघून झालेले आहेत आमचे, आता पुढच्यांना वेळ आलेली सगळे उन्हाळे पावसाळे बघायची. दादांची आणि पवार साहेबांची जी मैत्री होती, एक राजकारणाची पद्धत होती. साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री होते, दादा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्या काळात, किंबहुना त्याच्या आधीपासून सकार मळशी कारखान्यापासून उभारणीपासून संबंध होते. परंतु राजकीय जास्त संबंध आले ते 1970च्या आसपास पासून आतापर्यंत. मध्ये नवीन नवीन इच्छुक आपल्या 2009 मध्ये सगळ्या जिल्हाभर पसरले, सगळा अनुभव सगळ्यांनी घेऊन झाला.
जसं महबूबबाई बोलले की आमच्या बाबतीत एक गैरसमज आणि दादांना दूर करण्याचं काम काही मंडळींनी केलं आणि त्याचा सगळ्यात जास्त नुकसान कुणाचं झालं असेल तर सोलापूर जिल्ह्यातील जनतेचं झालं. मला चांगलं आठवतंय की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त निधी विकासाचा पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्याला यायचा आणि 2 नंबरला आपला जिल्हा असायचा. कुठलीही योजना घ्या, कोणतंही काम असू द्या की 2 नंबरला आपल्याला झुकतं माप पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दादांच्या नेतृत्वाखाली आपल्या जिल्ह्याला यायचं. परंतु स्वस्वार्थी भरपूर झाले, स्वतःच बघणाऱ्यांची संख्या आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढली. सगळ्यांना घेऊन चालायचं जे धोरण होतं या जिल्ह्याचं, विशेषतः दादांचं, गणपतराव देशमुख साहेबांचं आणि परिचारक मालकांचं होतं, त्या धोरणाला कुठं तर काही मंडळींनी गालबोट लावण्याचं काम केलं आणि त्याचे परिणाम आज जिल्ह्यातली जनता भोगते. परंतु आता या लोकसभा इलेक्शनपासून जसं दादांनी निर्णय घेतला की असा काय बदल आपल्या सोलापूर जिल्ह्यात झालेला आहे आणि जनतेने असं काय मनावर घेतलेलं आहे की फक्त आणि फक्त पवार साहेबांना साथ द्यायची, दुसरीकडे इकडे तिकडे बघायचं सुद्धा नाही आणि घाबरायचं सुद्धा नाही. आणि त्यात 1 नंबरला माढा तालुका, पंढरपूर तालुका आहे की कुणाच्याही इकडे तिकडे बघायचंच नाही, जायचं मशीन तो तरी ठाक मारून बाहेर यायचं. बरोबर आहे का नाही? आता अजून एक भीती आहे, आता स्टेजवर बसलेल्या सगळ्यांनाच सांगतो, अजून एक भीती आहे इथं सगळ्या बसलेल्यांना, म्हणजे पंढरपूरचे असू द्या, माळशिरसमधले असू द्या किंवा माढ्यातले असू द्या, की लय जण इच्छुक झालेत माढ्यात. आणि काय होतंय, चिंता करू नका, सगळी समजूतदार आहेत आपली, जेवढी काय इच्छुक आहेत तिथं माझ्या मागच आहेत, सगळी समजूतदार आहेत आणि सगळ्यांनी ठरवलंय जो काय पवार साहेब आणि दादा निर्णय देतील तो मान्य असेल. पण ह्यावेळेस माढा करमाळा नुसतं नाही, नुसतं माळशिरस नाही, नुसतं सांगोला नाही, सोलापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या 11च्या 11 उमेदवार कसे येतील याचं नियोजन करायचं आहे आपल्याला. आणि भिवू नका आता तुम्ही मला खासदार केले, सध्या मी आणि प्रणितताई आम्ही दोघंच आहे, बाकीचे अख्खं विरोधातलं आहे खाली. त्यामुळे बिंदास कधी फोन लावा, हक्काने सांगा. जोपर्यंत खाली विधानसभेची, झेडपीची, पंचायत समितीची आपली टीम तयार होत नाही, जे काय त्रास द्यायचा आहे मला तुम्ही बिंदासपणाने द्या, तुमच्यासाठी हजर आहे. जोपर्यंत आपली माणसं येत नाहीत, तुमची सेवा करायला अजून खाली मोठी टीम तयार होत नाही, काय मागा, काय करायचं ते करा. पोलीस स्टेशन असू, तहसील ऑफिस असू, झेडपी असू, हक्काने सांगा तुम्ही, त्यासाठी कायम उपलब्ध असेल. जेव्हा टीम मॉडेल खाली हाताखाली आम्ही सगळे मिळून काम करू तेव्हा ठीक आहे, लोड कमी झाला. आज 24 तास काम सांगा, 24 तास तुमच्यासाठी हजर आहे. फक्त आता आपल्याला बारकाईनं सगळ्यांनी नियोजन करायचं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, इलेक्शनला आपल्याला वाटत होतं की आपलं लीड 3 लाखाच्या आसपास पोचलं असं वातावरण होतं. परंतु शेवटच्या 3 दिवसामध्ये कंटेनरने पैसे आले आपल्याकडे आणि गावोगावी वाटली गेली. मी सांगितलं होतं, कोरडूवाडीच्या सभेमध्ये सांगितलं होतं की कंटेनरने येणार आहेत आणि घ्या सगळ्यांनी. मात्र घेतली पण सगळ्यांनी आणि मतं मला टाकली सगळ्यांनी. आता कंटेनर येतात का जहाज येतात मला माहित नाही, कारण का अस्तित्वाचा प्रश्न आहे ज्याचा त्याचा. आता इकडून कोणतर म्हणलं काय बी येऊ द्या, नाही घ्यायचं आहे आपल्याला, तुमचंच आहे ते दिलेलं तुम्ही टॅक्सच्या स्वरूपात, तीच माघारी येणार आहे. खरं मत मात्र तू तिररील टाकायचं आहे सगळ्यांनी. सांगायचं तात्पर्य एवढं तुम्हाला सगळ्यांना की ह्या इलेक्शनमध्ये काही जण निसटली आपल्या वाघरीतनं, ती वाघरीत माघारी आणायची आहेत, बारकाईने नियोजन करायचं आहे. आणि 60,000चं बाबा तुम्ही मला तसं दुसरी जी पाणी होती दोन्ही मिळून 60,000च्या पुढे लीड जाते, 65,000पर्यंत जाते. आता आपण सगळ्यांनी ठरवायचं आहे, विशेषतः आम्ही वर बसलेली आणि प्रमुख कार्यकर्ते, 70चाच आकडा डोक्यात ठेवायचा आहे. 70,000च लीड बसलं पाहिजे. या पद्धतीनं नियोजन आपण सगळेजण करूया, बसूया. जिथं जिथं तुम्हाला माझा वापर करून घेता येतोय
जनतेची कामं करून घेण्यासाठी बिनधास्तपणाने करा. मी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. अधिक वेळ घेत नाही. अजून दादांना आणि ताईंना बोलायचं आहे. आपण सर्वजण आला त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.